काय झालं ग बाये? काय नाही का तोंड पाडून बसली? काय नाही बसले बसली होती. बस बस आम्ही आलो खावा घेऊन बटीवरून. या माऊ कुठे चाललो आज आपण? खवा आणायचं मस्त कुठून? भट्टी. हा भट्टीतून खावा आणायला चाललो कारण आम्ही उद्या चाललो परत म्हणजे पुण्याकडे यायला लागलो, त्यामुळे मग इकडनं खावा घेऊन जायचंय, त्यासाठी खावा घ्यायला चाललोय. तुम्ही म्हणले तिकडे खवा नाही भेटत चांगला पुण्याला. हा इथं फ्रेश एकदम भट्टीतून एकदम ताजा खवा असतोय. घेऊन जा इथूनच. तिथं गेल्यावर करा मग काय बर्फी करायची तुम्हाला का काय गुलाबजाम करायचे तुमचं तुम्ही ठरवा. का नुसताच खायचंय? नुसताच खायचंय. मला तर बिना साखराचाच आवडतो बाई. ते गरम गरम ग. हा गरम गरम गार झाल्यावर मग काय गार झाले ते एकदा फ्रीज मध्ये खवा ठेवला की आपलं खायचं बंद झालं. खायचंय तेव्हा गरम करायचं एका कढईत आणि खायचा. आज उपवास आहे नेमका. आज उपवास, आज खवा खाऊ. भेटू भट्टीवर. भट्टीवर भेटू. कसले पक्षी आहेत ग हे? बगळे. हेच बगळे म्हशीच्या अंगावरचे गोचिड खात्यात. आमच्या बैलांच्या हा कसले भारी दिसत. इकडची खासियत रस्त्यावर शेण. म्हैस थकली बाबा. बंद झाली असत. अय महिने बसली बाबा आरामशीर. काय खाती ग? कुठं आहेस रे बाबा तू? का रे वाघ्या? हा बैलगाडीत बसून भुकतोय. ओय 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 ओय. शांत नाही थांबते बाबा ते. भुकतो तुझं झाल्यावर येतो तुझ्याकडे. आलो बाबा भट्टीत. हे दूध असे लोक देतात. हे तर पिवळं दूध दिसायला गायचं. किती 2 किलो बस का? वेगळं वेगळं न्यायचंय तू. ए माऊ मी पण करते ते ना. मला पैसे दोघी जणी दिसतात का? मी फक्त धरणार आहे असे. दिसते दोघी पण दिसताय. येत आहे का बनविता तुम्हाला? होय का? आम्ही केले ना लहानपणी. आम्हाला डोक्यावर कॅन घेऊन पाठवायची आणि भट्टीत आम्ही न्यायचो आणि असं ते दूध जाईन वर नीट हलव. त्याला उकळवत राहायचं. भारी वाटतंय का? आपण दूध का असं खावा का बनवतो दुधाचं? तुम्हाला सिटी मध्ये खायला काय? हा तुम्हाला सिटी मध्ये काय बघ हे बोलता येतंय बघ त्याला. बोल. तुम्ही गॅस करून सिटीचं केमिकलचं खातात ना. याच्यासाठी पांढरा हवा आहे ते केमिकलचं खातात तुम्ही. आणि हे आहे ते ओरिजिनल म्हणायचे. आम्ही नाही घेतो तिकडे. आम्ही घेतो. मी नाही कधीच घेत. कवा खायचं असलं इथूनच नेते. आपल्या कसं आहे आता घरगुती दूध प्युअर भेटत. पुण्यातलं खाण हे खा फरक वाटतंय. आता आम्हाला पुण्यातली सवय लागली ह्याचा वास येतोय. पुण्यातलं आपल्याकडे नाही ते. आम्ही घरगुतीच घेतो तिकडं पुण्याला पण. डेअरी एक त्या डेअरी एका डेअरीवर दूध भेटतंय चांगलं. त्याच तूप पण करते आणि तबेल्यामधून प्युअर भेटतंय. हा आणि तुम्ही असं पुढे गेले की दिसळच गेलं. ते पुढ्यात तयार करूनच देतात आपल्याला. एकदम पुढं तयार करून ठेवतात आणि असं घरगुती दूध घेतात. तयार करून विकणार असलं तर वडील देतोय. हा तुम्ही असं डेअरी घेतलं तर बेसमध्येच चाललं सगळं. हा आता प्युअर दूध
शेअरला कोणतेच पुरत नाही नाही परत कारण की ह्याला भाव नाही हा केमिकल दूध सगळं वापर करते वापर करते दुधाला आटून घोटून एकदम घट्ट करून टाकतात मग त्याचा खावा तयार होतो याचा खावा तयार करते. आणि हा असा खावा तयार हे बघ म्हशीचा नाही का झालेला आहे ना काय करते द्या गेला तुम्हाला वायली पण पिवळा गायचा आहे का म्हणजे उद्या जाणार आहेत पुरी पुण्याला काय नाही काय नाही त्याला कवर राहत होते ताजच द्यायला उगा ते आपल्या अन्नाच्या हाताखाली सगळं खाल्लेले पिल्ले म्हणून कळतं या आता शेअरच्या आली काहीच कळत नाही सगळं सोप पाहिजे या ते तूप बी आता ह्या डेअरीवरच काढते तर बेसन असतं ते खुश झालंय तुम्ही आता ते असं व्हिडिओ काढते ह्याला युट्यूबला सोडते नाही आपल्याला काय बघायचं बघते बघा ना कसं इकडं इथले वासर जनावर आम्हाला हात पण लावून देत नाही लांब लांब पळतात लगेच नवीन नवीन जन्मले किती धडपड चालली डबल काढतात आहे का भूक लागली असेल किती द्या कमीच आहे त्याला आहे थोडस ते बघ कसं पळत आहे ही पिकली ही कच्ची होती ही पिकली ही गोड लागती ही आंबट लागती हे असतं अंजीरचं झाड हा अंजीरचा बगीचा आहे म्हणा बघितलं ना आता विसरू नको हे पिकलेलं थोडं पडलंय त्याने हे अंजीर हा साग काय असतो सागाची झाड नाही माहिती ते सागाचं लाकूड हा 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 हे बघ इथं वासरू कसं बसलंय त्या गाईचं दुखायला लागलं त्याच्यामुळे तिला इंजेक्शन दिलं इथं जरशा गाईचं दुखणं लय चालू असतं बाबा नेहमी रडत असतात काय ना काय होत त्यांचं एन्व्हायरमेंटच नाहीये बाहेरच्या देशात नाही आता शांत थांबली कसे अलीकडे आले कोणालाच येऊ देत नाही बाबा त्याच्या समोर इकडे थोडं ते हवा मारते खालून लाईट गेली बाई नाही जरा सरपण टाकायचे पेटाला गेले ना लाईट बी असती बाई हा आधी लाईट नव्हती ना आधी फक्त लाकडं टाकायचं ते कापसाचे पळवटे असायचे बाबा धुरवायचा त्याचा कापसाचं घालायचं आता कापूस बंद झाला की कापूसच नाही इकडं रेखाना एक खावा खाल्लेला बारे बारीनं न्यायचं भटीवर जायचं खावा खायचा पोट भरून मग तिने जायचं बसीकडून पुन्हा तिने यायचं खायला नाही म्हशी होते की अन्न तेव्हा पहिले म्हणजे गाईचं दूध डेअरीवर असायचं मस्तीचं दूध भटीवर हा करीत होतो आम्ही खावा पोटायचं झालं घट्ट असं होतं
अरे बापरे कसला मोठा झटका झाला. हे इकडे ठेवावं लागेल. ताकद बरं. ह्याच्यात कमी जाळ येतोय का? आता हा झाला खावा तयार. ते दूध होतंय का? आता ह्याला थोडं गार करून घेतील आणि मग काढतील बाजूला. ते सर्व दूध येतंय का? दुसऱ्या त्याला टाकता येईल. दादांनी माझ्या हातात दिली तिकडे मला हलवण्यासाठी. त्यांची गाय आजारी पडलेली म्हणून तिला इंजेक्शन द्यायला गेले आणि मग मी त्याला करपवून टाकला. आता ते खाणे प्लेट भर बसल इतकं करपले ते. आता परत नवीन दूध टाकलं त्यांनी. मग हे गरम होणार, मग हे असं होणार आणि मग याचं हे असं खावावं. ही अशी असते भट्टी दुधाची गावाकडे. गायचं 1000 तरी द्या. अरे म्हणलं मला पगार वाटायचे पैसे नाही तर म्हणलं बाळू गेलाय म्हणलं पाठी बघू दे का असं 10,000 पाचशे म्हणजे कर लवकर बाळूला फोन. म्हणलं अरे बाळू गेलाय मासे. उद्या किती 7 वाजता होणार आहे का? हो हो या खाव्याचा आता असा खावा. उद्या चला येतोच मग आम्ही. उद्या तुम्ही दोघीनच यायचं मी घरात आवरून. काय करणार आहे? विचार की त्या खव्याचं. काय करणार आहे त्या खाव्याचं आता? खायचं तर तुम्हाला खाय तिकडे ह्यांनी काय हे काय ती काढतेच ना. त्यांनी होय. बोल आहे बाबा, बोल. माफ करून त्यांना द्यायचं. माफ करून. यांना द्यायचं. आणि ती पुन्हा हा हे तुमच्या दुधाचं आहे का? हा हा बरोबर. आणि तुम्ही मग शहरात पाठवणार? हा तुम्हाला पुण्याला खायला. हा पण तुम्ही भाव देत नाहीत ना आम्ही झटून सुद्धा. आम्ही इकडूनच घेऊन जातो. आमच्यापर्यंत व्यवस्था आम्हालाच लय भाग भेटतोय. हा तिथून लय माग देत. हा. व्यापारी लोक सुधारायला लागले सगळे. आम्हाला काही भेटत नाही. नाही भेटत काय. खाणाराचं बी लय अवघड आहे. लय 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 तिथं 50-60 रुपये मोकळं काढते हा. तुमच्याकडे. 50-60 काय चांगलं आहे. डबलच काढायचं. हो. तिथं 100 रुपये पावसाळा असं नव्हतं काय. काय माहिती बाबा. 300 ने आणला होता बघ मी एकदा. ते जरा खावा तयार आता. तिच्या पप्पाला म्हणलं तिथे दुकान टाका मला दुधाचं प्रोडक्ट आपलं ते पाठवून देतो बोलले खावा. हा मिळाला आमचं खावा. 220. 220 रुपये किलो. पपईला किती पपया आला म्या. इळा कशाच मकवाना आणायला गायींना. चालतंय येऊ मग परत आपण भेटू. हा येऊ का दादा? हा या उद्या सकाळी. हो हो चला.
माऊ एवढी घेतला खावा घेतला खावा हे आता जायचं घरी हा गरम गरम आहे आता काय करणार आपण खायचं आता याला घरी गुलाबजाम बनवायचे नाही तर मग बर्फी बनवायची हा वर्षाला गुलाबजाम खायचं चालतंय खायचे आणि नंतर 1 किलो खवा राहिलाय आपला आणायचा नंतर हा तो उद्या सकाळी येऊन घेऊन जायचा 7 वाजता न्यायचा. म्हणजे तो जाणार पुण्याला चिंचवडला जाणार पुण्याला डायरेक्ट हम्म. तिथं एक लहानी बहीण आहे माझी रेखा ती बहीणला आहे ना खवा आवडते ती म्हणजे मला खवा द्या खावा घेऊन या मग त्यासाठी आपण आलो हा. आणि तुम्हाला गुलाबजाम आवडतात म्हणून ही खवा आपण आजच घेऊन हा जातोय आज आम्ही गुलाबजाम म्हणजे आज नाही मला तर उद्याच मिळणार चालते मग बाय 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 बाय